महाराष्ट्रात थोडे यश मिळालं। आता या निवडणुकीमध्ये कालपर्यंत प्रचार संपेपर्यंत त्यांनी सभांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही परसेप्शन सेट करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते सपशेल अपयशी ठरले। आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो। विकासाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने काय केलं, राज्य सरकारने काय केलंय हे सांगितलं। भविष्यामध्ये आम्ही राज्य सरकार आमचा आल्यावर आम्ही काय करणार आहोत, कशा प्रकारे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं। परंतु आता महाराष्ट्रात ज्या योजना दिल्यात, लाडकी बहीण योजना असेल, मी महाराष्ट्रभर फिरतोय, कालच मी शिर्डीला होतो, जवळपास 10,000 महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या। लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, प्रशिक्षण योजना 10,000 पर्यंतची, शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, वीज बिल माफ असेल, अशा अनेक योजना या ठिकाणी आज महाराष्ट्रातल्या मतदारांना प्रभावित करणाऱ्या ठरल्यात, विश्वास देणाऱ्या ठरल्यात। आणि त्याच्यामुळे या योजनांना विरोध करणारं विरोधी पक्ष आहे, कारण देवेंद्रजींच्या काळातल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम स्थगिती सरकार म्हणून उद्धवजींनी ओळख केली, परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रगती आणि गती या सरकारने घेतले आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आज ठाम आहे की हेच महायुतीचं सरकार आपल्याला हवंय। तशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे झालंय। म्हणून अशा प्रकारे स्ट्रॅटेजी करून अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड मारा। आता भारतीय जनता पार्टीचा दगड हातात घेणं आणि दगड मारून कोणाला रक्तबंबाळ करणं ही संस्कृतीच नाही, स्वभावच नाहीये। त्याच्यामुळे दगड कुणी मारल्यात हे येईल यथावकाश चौकशीतून बाहेर। आम्ही चौकशीची मागणी केली। आता वसईला झालेला प्रकार, नालासोपाऱ्याला तशाच प्रकारचा प्रकार आहे। आपल्या पायाखालची वाळू घसरते म्हणून आता उरलेल्या 1-2 दिवसात आपल्याला काही करता येतंय काय, महाराष्ट्रातलं वातावरण संभ्रमित करून काही निवडणुकीच्या दृष्टीनं आपल्याला वातावरण आपल्याला वळवता येते का आपल्या बाजूनं, याच्यासाठी केविलवाना, दुर्दैवी आणि हतबलतेतनं त्यांचे हे प्रयोग होत आहेत। आता ही डायरी तुम्ही बघितली नाहीत, मी बघितली नाही। क्षितिज ठाकूर आमचे विरोधक आहेत, ते काय आमच्या बाजूनी बोलणार नाहीत, कोरी डायरी आहेत, संविधानासारखे काही सांगणार नाहीत। त्याच्यामुळं त्यांना आरोप करणं स्वाभाविक आहे। त्यांनाही त्या ठिकाणी आता आमचा उमेदवार राजन नाईक अगदी ताकदीनं त्या ठिकाणी लढतोय, जिंकेल अशी स्थिती आहे। आणि त्याच्यामुळे आज बघा शेवटचा दिवस असताना अख्ख्या बवियाची लोक त्या ठिकाणी हॉटेलला घेराव घालून तिथे बसलेत, कारण त्यांच्यासाठी हा शेवटचा पर्याय आहे। त्याच्यामुळे कुठले पैसे नाहीत, कुठली बॅग नाही, कुठली डायरी नाही, डायरीत काही लिहिलेलं नाही। आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो ना, या प्रकरणाची निवडणूक आयोग चौकशी करेल, पोलीस खातं चौकशी करेल, परत क्षितिज ठाकूर आमदार आहेत, आपले आप्पा तेही आमदार त्या ठिकाणी आहेत, ते मागणी करतील ना। मला वाटतं लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी यंत्रणा आहे, त्या यंत्रणा काम करत असतात। आपण कायदा हातात घेऊन न्याय मागायचा नसतो, त्याच्यामुळे त्यांनी कायदा हातात घेऊ नये, तपास यंत्रणा योग्य ती दखल घेतील यावर आमचा विश्वास आहे। तुम्ही आता क्षितिज ठाकूर यांना फोन केला, तुमचं फोनवर काहीतरी बोलणं झालं असं देखील क्षितिज ठाकूर म्हणतात, जाऊ दे जे झालं ते प्रकार आपण नंतर बघून घेऊ, अशा पद्धतीने आता क्षितिज ठाकूरांनी फोनमध्ये सांगितलेलं आहे। क्षितिज ठाकूरांशी माझं बोलणं झालेलं नाही, तुम्हाला कोणी सांगितलं तर माझे कॉल रेकॉर्ड तपासा। त्याच्यामुळे अशा वातावरणामध्ये कोणी काही सांगतं, तर मला वाटतं आपण निवडणूक आयोगावर विश्वास ठेवू, आपण पोलिसांवर विश्वास ठेवू आणि आपण करू ना। आमचे नेते असले तरी काय, त्यांना कायदा सगळ्यांना समान ना, योग्य ती चौकशी करतील, त्याच्यामध्ये तथ्य असेल तर दखल घेतील। परंतु मला वाटतं अगोदरच साफ करत भुई थोपटण्यात काही अर्थ नाही। माझा पूर्ण दावा आहे, निवडणूक हातात ना गेले, महायुतीचं सरकार येतंय
आणि त्यामुळे टोकाचं फ्रस्ट्रेशन आलंय. आता मी एका चॅनलवर सुषमा अंधारे बोलत होत्या, एवढा उद्वेगनी एवढं आकांतांडव होतं. मी त्यांना म्हटलं बाबा कालपर्यंत सभा होत्या, सभांमध्ये वाटलं मुद्दे राहिले ते तुम्ही आता टीव्हीच्या माध्यमातून गरळ ओकताय. तर मला वाटतं हे आता शेवटचा आज दिवस आहे, आजची रात्र आहे. माझं तर आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून राज्याच्या निवडणूक आयोगाला विनंती आहे, माझी राज्याच्या पोलिसांना विनंती आहे की अशा प्रकारे घटना कोण घडवत असेल तर त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. कारण लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये मताचा अधिकार लोकांना आणि मतं लोक ठरवून देत असतात. लोक स्वतःच्या सद्विवेक बुद्धीला पटेल ते करतात. अशा काही धांगडधिंगा करून त्या ठिकाणी काही परिवर्तन होईल काही असं मला वाटत नाही. लोकांना मूर्ख समजू नये. नाही, मला वाटतं विनोद तावडे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. आता ते काही व्यक्तिगत कामानिमित्त गेलेत की कशासाठी गेलेत मला याची कल्पना नाही. परंतु आता आमचा राष्ट्रीय नेता तिथं आला असेल, कार्यकर्त्यांना समजलं असेल तर त्या ठिकाणी कार्यकर्ते भेटायला जाऊ शकतात. परंतु त्यांचा राजकीय किंवा निवडणुकीसाठी तो दौरा नव्हता. अप्पा म्हणतायत की विनोद तावडे हे 5 कोटी घेऊन आलेले होते आणि याची आम्हाला आधीच माहिती होती म्हणून आम्ही तिथे पोहोचलो आणि त्यांना आता दाबून विचारतो. आप्पा म्हणतायत ना, 5 कोटीचं आपण व्हिज्युअल बघितलंय की 5 कोटी तिथे मोजलेत कुणी. त्यामुळे मला वाटतं ह्या कपोलकल्पित बातम्या आहेत. अशा प्रकारे आपण कोण काय म्हणतंय म्हणून निदान, कारण आता बघा आजचा दिवस तुमचा आहे, आजची रात्र तुमची आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण अत्यंत जबाबदारीनं सांगितलं पाहिजे, कारण त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या जनमानसावर होत असतो. आता तुम्ही 5 कोटी आप्पा बोलतायत म्हणून सांगितलं म्हणजे असं वातावरण होणार का भाजपने 5 कोटी पाठवले होते. तर मला वाटतं आता नाजूक पिरियड आहे. त्याच्यामुळे माझी आपल्या प्रसार माध्यमांना विनंती आहे की एखाद्या गोष्टीचं तथ्य जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत हे आरोप आहेत. मला वाटतं उद्या मी सांगेन कोणाकडे 10 कोटी आहेत, याच्याकडे 5 कोटी ठेवलेत. तर मला वाटतं असं निराधार त्या ठिकाणी वक्तव्य आणखी आपल्या माध्यमातून जाणं योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. बरं, 5 कोटी रक्कम काय पर्समध्ये राहणार नाही की डायरीत राहणार नाही, आणि असेल तर येईल. आम्हाला खात्री आहे अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही करत नाही, करण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी कोल्हापूरला जातो तेव्हा पुन्हा माझी बॅग तपासली गेली, परंतु विनोद तावडेंची बॅग त्यांनी का तपासली गेली? माझी बॅग वारंवार तपासली जाते. त्यांच्या बॅगेत जास्त संशय येतो वाटतं आयोगाला. मी अनेकदा आपल्याला म्हटलो की उद्धव ठाकरे यांना काही स्पेशल दर्जा नाहीये की उद्धव ठाकरे साहेबांची बॅग त्या ठिकाणी कोणी तपासू नये, असं काही संविधानात, घटनेत किंवा कायद्यात कुठेही नाहीये. बरं, आणि त्यांनी सांगितलं तुमचीच नाही बॅग तपासत, सगळ्यांच्या बॅगा तपासल्यात, केंद्रीय मंत्र्यांच्या तपासल्यात, या राज्याचे मुख्यमंत्री आमचे एकनाथरावजी शिंदेची बॅग तपासली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या तपासल्या, अनेक मंत्र्यांच्या तपासल्या. मी परवा दौऱ्यावर होतो त्यावेळेला कराडला माझी बॅग तपासली. त्याच्यामुळं आपली बॅग तपासणी हा काय आपला इगो किंवा अहंकार असता कामा नये. नॅचरल त्यांची निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे, ते पार पडतायत. आपण त्याला मदत केली पाहिजे. स्वतःच बॅग तपासायला लावायची आणि व्हिडिओ शूटिंग काढायची आणि लोकांशी महाराष्ट्रातल्या जनतेसमोर बोलायचं. मला वाटतं फेसबुक लाईव्ह नंतर लोकांच्या लक्षात आलंय याचा काय उपयोग होत नाही. संजय राऊत म्हणतात की भाजप